हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. ब्लाऊजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. बघू शकता सुंदर असं आपण इथं डिझाईन बनवणार आहोत, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाऊज उंची 14 घेतलेली आहे, रुंदी टोटल आपण 10 घेतलेली आहे, शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे. आता गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याची रुंदी 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेली आहे. गळ्याची उंची आपण इथं 9.5 घेणार आहोत, तर 9.5 इंचावर एक मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला इथं एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला आकार देऊन घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गोलाकार मध्ये गळ्याचा आकार दिलेला आहे. त्यानंतर अस्तरचा जो गळा आहे, अस्तरवरती आपण जो गळा आहे इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस आणि अस्तर ओपन करून घेऊन अशा प्रकारे एकावर एक ठेवून द्यायचा आहे. ब्लाऊज पीसच्या वरती आपण इथं अस्तर अगदी व्यवस्थित सेट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं साईडला पिन वगैरे लावून घ्यायचा आहे. जेव्हा टीप वगैरे टाकतो कपडा इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टीप मारून घेऊया. तर बघू शकता खालच्या साईडला आपण इथं टीप मारून घेतलेलं आहे. आता गळ्याला पण टीप मारून घ्यायचा आहे. अगदी फिनिशिंग आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे. आपला गळ्याचा शेप जे आहे अगदी व्यवस्थित आणि छान आला पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याला टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो ब्लाऊजचा आतला कपडा आहे आपण इथं गळ्याचा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं साईडला छोटे छोटे कट मारून घेऊया. अस्तर आणि ब्लाऊज पीसला आता ओपन करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला इथं अस्तर ब्लाऊज पीस पलटून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला दाब टीप मारून घेऊया. खालच्या साईडला दाब टीप आपण मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण दाब टीप मारून घेऊया. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे पूर्ण गळ्याला. त्यानंतर ब्लाऊजच्या साईडला पण आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवतो तेव्हा कपडे इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं अस्तर आणि ब्लाऊज पीसला साईडला टीप मारून घ्यायचा आहे पूर्ण. तर पूर्ण साईडला आपण इथं टीप मारून घेतलेला आहे. साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे शिलाईच्या बाहेरचा आपण इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून इथं दोन्ही साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता दुसऱ्या साईडला पण आपण इथं टक्स मारून घेऊया. तर फिनिशिंग आपण गळा जे आहे इथं तयार केलेला आहे, ह्याच्यावरती आता डिझाईन बनवायचा आहे. डिझाईन बनवण्यासाठी ब्लाऊजचाच कपडा घेतलेला आहे आपण इथं 3.5 इंचाचा. त्याला डबल फोल्ड करून वरच्या साईडला टीप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता 3.5 इंचाचा आपण पट्टी कट करून घेतलेला आहे. डबल फोल्ड करून ह्याच्यावरती टीप मारून घेतलेला आहे. पट्टीला आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे. आता तर पट्टीला आपण इथं पलटून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला 3.5 इंचाचं मार्किंग करून छोट्या छोट्या पट्ट्या ज्या आहेत तयार करून घ्यायच्या आहे 3.5 इंचाच्या. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊजच्या गळ्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला इथं 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. बघू शकता पूर्ण गळ्याला आपण इथं 1.5 इंचावर अशा प्रकारे मार्किंग करून घेणार आहोत. दुसऱ्या साईडला पण मार्किंग करून घेऊया पलटून. त्यानंतर आपण जे पट्टी तयार करून घेतलेलं आहे, जिथं आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायचा आहे सेंटरमध्ये ठेवून. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अगदी चिटकून एकाच्या खाली एक आपल्याला इथं हे पट्ट्या जे आहे लावून घ्यायचं आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसा बनवलेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने सांगत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील.
बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण पट्ट्या जे आहे गळ्याला लावून घेतलेल्या आहेत. त्यानंतर साईडची जी पट्टी आपल्याला फोल्ड करून परत एकदा ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसा बनवलेला आहे. पट्ट्या जे आहे आपण इथं डबल फोल्ड करून वरच्या साईडला टिप मारून घेत आहोत. तर बघू शकता पूर्ण गळ्याला आपण इथं डिझाईन जे आहे लावलेला आहे. त्यानंतर गळ्याचा जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा अगदी सावकाशपणे. त्यानंतर आपल्याला गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी इथं लेस लावून घ्यायचा आहे. पूर्ण गळ्याला अगदी फिनिशिंग आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो लुक आहे छान दिसतो. गळ्याच्या अगदी जवळ आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर पूर्ण गळ्याला आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घेऊया, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून छान वाटतो. तर अशा प्रकारे खालच्या साईडला पण आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला फ्लावर बनवायचा आहे. फ्लावर बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे फोल्ड करून तुम्हाला इथं टिप मारून घ्यायचा आहे वरच्या साईडला. बघू शकता. त्यानंतर आपण इथं फ्लावरचे जे कळ्या आहेत इथं ओपन करून घेऊया. तर फ्लावरच्या कळ्या आपण इथं तयार केलेल्या आहेत. त्यानंतर आपण इथं सुई दोरा घ्यायचा आहे. तर ज्या पट्ट्या लावलेल्या आहे आपण ह्याला फ्लावर बनवायचं आहे. याला बघू शकता अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये खालच्या साईडला दोरी टाकून आपण इथं अशा प्रकारे इथं फ्लावर बनवणार आहोत वरच्या साईडला. अगदी 2-3 वेळा आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचा आहे फ्लावरला. हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल कसा बनवलेला आहे. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर दुसरा पण तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे आपण इथं सुई दोऱ्याने 2-3 वेळा गाठ मारून आपण इथं फ्लावर बनवून घ्यायचा आहे. हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की कसं बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे 2-3 वेळा गाठ मारून आपण घेतलेला आहे. त्यानंतर अशाच प्रकारे पूर्ण गळ्याला इथं बनवून घ्यायचा आहे फ्लावर. बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटत आहे. सिंपलच आपण इथं डिझाईन बनवायला घेतलेला आहे. तर पूर्ण गळ्याला आपण इथं डिझाईन जे आहे तयार केलेले आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला एक फ्लावर बनवून घेऊया, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून छान वाटेल. बघू शकता गळ्यात जे अगदी चिटकून आपल्याला ह्याच्यावरती टीप मारून घ्यायचा आहे गोल आकारामध्ये. तर फ्लावर आपण इथं बनवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या गळ्याला इथं लटकन बनवायचं आहे. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून आतमध्ये दोरी ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दोन्ही लटकन जे आहे टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर ओपन करून घेऊया. सिंपल असं आपण इथं लटकन बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या गळ्याला इथं लावून घ्यायचं आहे. एकीकडे आपण नॉट जे आहे लावून घेतलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण लावून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे दोन्ही साईडला नॉट जे आहे लावून घेतलेले आहे. त्यानंतर जिथं आपण फ्लावर बनवलेला आहे तिथं त्याच्यावरती आपण इथं एक एक मणी लावून घेणार आहोत, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून छान वाटेल. बघू शकता किती उठून दिसत आहे मणी लावल्याने. त्यानंतर खालच्या साईडला आपण इथे फ्लावर बनवलेले त्याच्या सेंटरमध्ये आपल्याला इथं बटन लावून घ्यायचं, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून छान वाटेल. बघू शकता अशा प्रकारे अगदी कमी वेळेत आणि खूप सोप्या पद्धतीने हा डिझाईन आपला इथं तयार झालेला आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. हा डिझाईन आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे. बऱ्याच बायकांना गोल गळा हा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही नवीन लुकमध्ये एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला जर फ्लावर बनवता येत नसेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.
हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर ब्लाउज डिझाईन बघणार आहोत, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. त्यानंतर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे. ब्लाउजची उंची आपण इथं 14 घेतलेले आहे. रुंदी टोटल आपण 10 घेतलेले आहे. शोल्डर आपण 6 घेतलेला आहे. आता गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याची रुंदी 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेला आहे. गळ्याची उंची आपण इथं घेणार आहोत 8.5 इंचावर. आपल्याला इथं अशा प्रकारे एक मार्किंग करून असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार आपण इथं गोलाकारमध्ये देणार आहोत, बघू शकता. त्यानंतर आपण इथं गळ्याच्या बाहेरच्या साईडला 1-1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. जसा वरचा आपण गळ्याचा आकार दिलेला आहे तसाच आपल्याला इथं बाहेरच्या साईडला पण गोलाकारमध्ये आकार द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण इथं गळ्याचा आकार दिलेला आहे. त्यानंतर आपण इथं अगोदर आतला गळा जो आहे कट करून घेऊया. त्यानंतर बाहेरचं जो मार्किंग करून घेतलेलं आपण ते पण आता कट करून घ्यायचं आहे. तर अस्तरवरती गळा जो आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक पेपर घ्यायचा आहे. पेपरला डबल फोल्ड करून अशा प्रकारे जे पट्टी आपण इथं बाहेरच्या साईडचं कट करून घेतलेलं आहे ते आपण अशा प्रकारे ठेवून इथं पिन लावून घेऊन मार्किंग करून घ्यायचं आहे, बघू शकता. पेन्सिलला आपण या पट्टीचा आकार देऊन घेऊया पेपरवरती. पट्टीला आपल्याला बाहेरच्या साईडला वाढून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथं 1-1 इंचावर मार्किंग करून आपण इथं पट्टी जी आहे वाढून घेऊया. तर बाहेरच्या साईडला 1-1 इंचावर मार्किंग करून आपल्याला इथं पट्टी जी आहे वाढवून घ्यायचं आहे, हे एक्स्ट्रा. तर बाहेरच्या गळ्याच्या साईडची आपण इथं पट्टी जी आहे आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं कट करून घेऊया पेपरवरती. बाहेरच्या साईडचा पण आपण इथं गळा जो आहे कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण इथं पेपरवरती हे गोलाकारचा गळा जो आहे कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस आणि अस्तर घ्यायचं आहे. ब्लाऊज पीस वरती अस्तर अगदी व्यवस्थित आपल्याला इथं सेट करून घ्यायचं आहे. साईडला पिन वगैरे लावून घेऊया. टीप वगैरे टाकताना अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही, कापड गोळा नाही होणार, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टीप मारून घ्यायचं आहे अगोदर. तर खालच्या साईडला आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण टीप मारून घेऊया. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो फिनिशिंग आहे छान आला पाहिजे, बघू शकता. अशा प्रकारे आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजचा जो गळ्याचा आतला कपडा इथं कट करून घ्यायचा आहे आपल्याला. तर गळ्याचा आतला कपडा आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं साईडला छोटे छोटे कट मारून घेऊया. अस्तर आणि ब्लाऊज पीस आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. तर अशा प्रकारे आपण इथं पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर अगोदर आपण इथं खालच्या साईडला दाब टीप मारून घ्यायचं आहे. तर खालच्या साईडला आपण इथं दाब टीप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण दाब टीप मारून घेऊया. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे, अगदी व्यवस्थित फिनिशिंग आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचं आहे. तर पूर्ण गळ्याला आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर ब्लाऊजच्या साईडला पण आपण टीप मारून घेऊया. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा कापड गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथे साईडला टीप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घेऊया. तर फिनिशिंग आपण इथं गळा जे तयार केलेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचवर आणि वरच्या साईडला 4 इंचवर अशा प्रकारे आपल्याला इथं मार्किंग करून दोन्हीकडे टक्स मारून घ्यायचा आहे. दुसऱ्या साईडला पण आपण अशाच प्रकारे टक्स जे आहे मारून घेऊया. तर आपला ब्लाऊजचा गळा इथं तयार झालेला आहे. आता आपण ह्याच्यावरती डिझाईन बनवायला घेऊया. ब्लाऊजचाच कपडा कट करून घेतलेला आहे 1.5 इंचाचा. अशा प्रकारे आपण इथं पट्टी कट करून घेतलेली आहे 1.5 इंचाची. थोडी जागा सोडून आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे.
तर साईडला बघू शकता तुम्ही अर्धा इंच आपण इथं जागा सोडून टीप मारून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथं पट्टीला जे आहे इथं ओपन करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला इथं पट्टी जे आहे पलटून घ्यायचं आहे। तर पट्टीला आपण इथं पलटून घेतलेल्या अगोदर आपण पेपर कटिंग करून घेतलेल्या गळ्याचा आकार त्याच्यावरती ठेवून आपल्याला हे पट्ट्या जे आहे कट करून घ्यायचं आहे, म्हणजे जितका आपला माप आहे तितका घेऊन आपल्याला इथं पट्ट्या जे आहे कट करून घ्यायचं आहे आपल्या मापानुसार। तर अशा प्रकारे आपण इथं पट्ट्या जे आहे कट करून घेतलेल्या आहे। त्यानंतर पेपरवरती एक एक करून इथं ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे वरच्या साईडला पेपरवरती। पट्ट्या ज्या आहे अगदी जवळ एकाला एक चिटकून आपण इथं एकाच्या खाली एक ठेवून इथं टिप मारून घ्यायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसा बनवलेला आहे। बऱ्याच वेळेस आपल्याला डिझाईन बनवताना खूप कन्फ्यूज होतं, तर पूर्ण व्हिडिओ बघून तुम्ही हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। तर त्यानंतर अशा प्रकारे आपण इथं पट्टी जे आहे लावून घेतलेल्या आहे। त्यानंतर आपल्याला एक डावीकडे एक उजवीकडे अशा प्रकारे पट्टी जी आहे पलटून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे। एक डावीकडे एक उजवीकडे घेऊन आपण इथं अशा प्रकारे पट्टीवरती इथं टिप मारून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। तर एका साईडला आपण इथं टिप जे आहे मारून घेतलेला आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे टिप मारून घेऊया। बघू शकता एकावर एक फोल्ड करून आपण इथं टिप मारून घ्यायला आहोत। त्यानंतर जो साईडचा एक्स्ट्रा आपण पट्टी जे आपण इथं कट करून घ्यायचा आहे। गळ्याचा आतला पण आपण इथं एक्स्ट्रा जो कापड आहे कट करून घेऊया। त्यानंतर गळ्याला आपण इथं पट्टी लावून घेणार आहोत। 1.5 इंचाची आपण पट्टी कट करून घेतलेली आहे तिरपी। गळ्याला डबल फोल्ड करून आपण इथं गळ्याच्या आतल्या साईडला लावून घ्यायचं आपल्याला। तर आतल्या साईडला आपण इथं पट्टी जे लावून घेतलेलं आहे। त्यानंतर साईडला छोटे छोटे कट मारून घेऊया। त्यानंतर पट्टीला आतल्या साईडला थोडं फोल्ड करून आपण इथं परत एकदा ह्याच्यावरती टिप मारून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण इथं पट्टीला थोडं आतमध्ये फोल्ड करून टिप मारून घेतलेला आहे। त्यानंतर गळ्याच्या आतल्या साईडला आपण इथं पट्टीवरती लेस लावून घेऊया। लेस आपण इथं सिल्वर कलरचं घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो लुक आहे फिनिशिंग आहे छान येतो। तर अशा प्रकारे आपण इथं गळ्याला जे आहे आतल्या साईडला लेस लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे। ब्लाउज पीस वरती जो डिझाईन बनवलेला आहे अशा प्रकारे आपण इथं ठेवून अगदी व्यवस्थित ठेवून इथं टिप मारून घेणार आहोत। हा डिझाईन जो आहे अगदी फिनिशिंग आपल्याला इथं ठेवून टिप मारून घ्यायचा आहे। तर डिझाईन जे आहे आपण इथं गळ्याला लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं बाहेरच्या साईडला आपण इथं लेस लावून घ्यायचा आहे गळ्याच्या। तर अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपण इथं लेस लावून घेणार आहोत अगदी फिनिशिंगनं। बऱ्याच वेळेस आपल्याला ब्लाऊज शिवून घ्यायचा असतो, डिझाईन बनवायचं असतं, तर कसा डिझाईन बनवायचं सुचत नाही, तर हा व्हिडिओ पूर्ण बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। त्यानंतर आपण इथं पेपर जे आहे काढून टाकूया। पेपर जे आपण इथं काढून टाकलेले आहे। त्यानंतर खालच्या साईडला पण आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसेल। तर अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला लटकन बनवायचं आहे। लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे। त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून आतल्या साईडला दोरी ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे। इथं सिंपल असं आपण इथं लटकन बनवणार आहोत। तर अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे। दोन्ही लटकनला आपण इथं ओपन करून घेऊया। सिंपल असं आपण इथं लटकन जे आहे तयार केलेलं आहे। त्यानंतर ब्लाऊजच्या गळ्याला आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे। तर दोरी जी आहे दुसऱ्या साईडला पण आपण लावून घेऊया। तर दोन्ही साईडला आपण इथं नॉट जे आहे लावून घेतलेला आहे।
आता नॉट जे आहे आपण इथं बांधून घेऊया. बघू शकता सुंदर असा आपला ब्लाऊजचा गळा इथं तयार झालेला आहे. अगदी कमी वेळात आणि खूप सुंदर. मार्केटमध्ये हा डिझाईन खूपच ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे. तर बघू शकता गोल गळ्यावरची अशी नवीन आणि ट्रेंडिंग आपण इथं डिझाईन जे आहे तयार केलेलं आहे. अगदी कमी वेळात आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. बऱ्याच बायकांना गोल गळा हा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावरची अशी युनिक डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. डिझाईन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसा झालेला आहे. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.